नमस्कार. झेड-पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, सिंक केलेला डाटा एडिट किंवा डिलीट करता येतो का? तर होय, सिंक केल्यावर सुद्धा आपल्याला डाटामध्ये एडिट तर करता येते हे आपल्याला माहीत आहे, परंतु तो डाटा परत आपल्याला जर चुकला असेल तर त्याला हटवता येतो, म्हणजेच तो डिलीट करता येऊ शकतो. कशा प्रकारे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या ठिकाणी कशा प्रकारे आपण या सिंक केलेल्या डाटाला या ठिकाणी डिलीट किंवा एडिट कशा प्रकारे करायचे. तर पहा, या ठिकाणी आपला हा HLO ॲपचा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की सुरुवातीचं जे पेज आहे त्यामध्ये आपण घर यादी कार्य याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं आपला डॅशबोर्ड दिसेल. आपल्या या 6 टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपण आता माहिती अद्ययावत करा या टॅबमध्ये गेल्यानंतर जर माझी माहिती पूर्ण झालेली असेल आणि त्या ठिकाणी काही जर अद्ययावत असेल तर ते आपण या ठिकाणाहून करू शकतो, परंतु या ठिकाणी आता आपण पाहू शकता की यामध्ये कोणताही डेटा उपलब्ध नाही. म्हणजे माझी पूर्ण माहिती अद्ययावत या ठिकाणी झालेली आहे, म्हणजेच माझा डाटा सर्व सिंक झालेला आहे. आता सिंक झालेला डाटा या ठिकाणी कोणताही उपलब्ध नाही, म्हणजेच आपल्याला असं वाटते की आता या ठिकाणी माझ्या डाटामध्ये काही बदल करता येणार नाही, परंतु सिंक झाल्यानंतरसुद्धा आपल्या डाटामध्ये बदल आणि त्याला डिलीट करता येऊ शकते, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की हा जो या ठिकाणी आधीचं सिंक केलेला डाटा या नावाची ही जी टॅब आहे, या टॅबवर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि या टॅबवर गेल्यानंतर पहा या ठिकाणी याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी अशा प्रकारचं आपली पेन्सिल या ठिकाणी ओपन होणार आहे. म्हणजेच आपल्या घरांची जी यादी आहे ती दिसणार आहे आणि यादी दिसल्यानंतर आपल्याला खाली त्यामध्ये जर काही अद्ययावत करायचं असेल, एडिट करायचं असेल तर या ठिकाणी पेन्सिलचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली माहिती अद्ययावत करता येते किंवा दुरुस्त करता येते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला डिलीटचं बटन कुठं दिसत नाही आहे. म्हणजे आपल्याला जर ते घर हटवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी डिलीटचं बटन दिसत नाही. तर घाबरू नका, या ठिकाणी आपल्याला सिंक केल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे डिलीट कशा प्रकारे करता येऊ शकेल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा काय करायचे आपल्याला, यामध्ये आपल्याला जो दिसतंय की आपला हा जो डॅशबोर्ड आहे यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, याच अद्ययावत करा किंवा डेटा संपादित करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची यादी ओपन होणार आहे. आता समजा मला या ठिकाणी 25 या क्रमांकाचं जे घर आहे किंवा 25 क्रमांकाचं जे या ठिकाणी माझं गणना घर आहे, त्या गणना घरामध्ये मला काही बदल करायचे आहे किंवा मला तो डिलीट करायचा आहे. तर मला नंतर या ठिकाणी पहा अशा प्रकारचं आपल्याला एक शिफारशीनुसार या ठिकाणी कारण आपल्याला विचारेल. तर पहा आणि कारण निवडायचं आहे. कारण निवडताना या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची 3 कारणे या ठिकाणी निवडता येतात, पर्यवेक्षकाकडून, चार्ज कार्यालयाकडून किंवा स्वतःकडून. तर पहा आपल्याला हा स्वतःकडूनच, हा स्वतःच्याच शिफारशीनुसार हा आपल्याला डाटा बदलायचा आहे, त्यामुळे आपण तो कोणता सिलेक्ट करणार आहोत, स्वतःकडून. या ठिकाणी पाहू शकता मी जो आहे तो स्वतःकडून हा या ठिकाणी पर्याय निवडलेला आहे. याला आता आपल्याला पुढे चालू ठेवा म्हणायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण पुढे चालू ठेवा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे गणनाघर ओपन होणार आहे. पहा या ठिकाणी आपल्याला या इमारत क्रमांक व या ठिकाणी गणनाघर क्रमांक यामध्ये काहीच बदल करता येणार नाही, परंतु आपल्याला इतर माहिती बदल करता येते. पहा या ठिकाणी इतर माहिती आपल्याला पुढं आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वगणना केली आहे का हे विचारल्यानंतर आपण याला नाही म्हणणार आहोत. नाही म्हणल्यानंतर पहा या ठिकाणी मी हे जी प्राथमिक माहिती आहे ते मी या ठिकाणी भरलेली आहे. पहा या ठिकाणी, आणि या ठिकाणी हा गुरांचा गोठा आहे म्हणून या ठिकाणी मी इतर निवासाव्यतिरिक्त वापर असा या ठिकाणी मी त्याचा वापर टाकलेला आहे आणि गुरांचा गोठा हे प्रत्यक्ष वापर या ठिकाणी प्रविष्ट केला आहे. आता यानंतर काय करायचे आपल्याला, हे पूर्ण या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे पुष्टी करून घ्यायची आहे. पहा या ठिकाणी माझं हे पूर्ण झालेलं आहे आणि पुष्टी केल्यानंतर पहा परत आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्डवर आल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी माहिती अद्ययावत करा. पहा आपण सुरुवातीला पाहिलं होतं की या टॅबमध्ये डाटा उपलब्ध नव्हता, परंतु आता मी या ठिकाणी 25 क्रमांकाचं गणनाघर
अद्ययावत केलं आहे. तर आता या ठिकाणी मला अशा प्रकारचं या अद्ययावत करामध्ये गेल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला जो 25 क्रमांकाचं या ठिकाणी गणना घर आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे अगोदर इथं डाटा नव्हता, परंतु आता मी जेव्हा त्या सिंक केलेल्या डाटाला अद्ययावत केलं आहे तेव्हा या ठिकाणी माहिती अद्ययावत करा यामध्ये हा गणना घर क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा एडिटचं सुद्धा चिन्ह आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिलीटचं सुद्धा या ठिकाणी चिन्ह आलेलं आहे. म्हणजे आता की हे गणना घर या ठिकाणी आपण एडिट करू शकतो, त्याचप्रमाणे आपण डिलीटसुद्धा करू शकतो. म्हणजे सिंक केल्यानंतर आपल्याला एडिट करता येते आणि डिलीटसुद्धा करता येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण डिलीट केल्यानंतर आपल्याला परत एकदा या ठिकाणी सिंक करण्यासाठी जायचं आहे आणि सिंक करण्यासाठी गेल्यानंतर हा चेकबॉक्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे आणि परत एकदा या ठिकाणी तो भाग जतन करून आपल्याला या ठिकाणी आपला डेटा अशा प्रकारे यशस्वीरित्या परत एकदा सिंक होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जो बदल केलेला आहे तो या ठिकाणी सिंक होणार आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.